Mumukshavaha, persons desiring liberation, ghora, horrible, ghastly, rupan, forms like that, hitva, rejecting, bhutapatin, demigods, atha, for this reason, Narayana, the personality of Godhead, Kalaha, planetary portions, Shantaha, all blissful, Bhajanti, do worship, he certainly, Anusuyavaha, non-envious. ट्रांसलेशन बाय डिवाइन ग्रेस ऑफ चरणानंद विद्वान स्वामी श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद श्रील प्रभुपाद जी के द्वारा. Those who are serious about liberation are certainly non-envious and they respect all. ते म्हणतात त्याच्यामध्ये की जे लोक खूप गंभीर आहेत मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त करण्याच्या बाबतीमध्ये, या भौतिक जगतातून मुक्त होण्याच्या बाबतीत जे लोक गंभीर आहेत, गंभीरतेने त्यांनी ते घेतलेली आहे गोष्ट, आर सर्टनली नॉन एनव्हियस, म्हणजे ते निश्चितच निर्मत्सरी असले पाहिजे. ते मत्सरी नसायला, ते मत्सरी असून चालणार नाहीये, त्यांना निर्मत्सरी असायला हवं. अँड ते रिस्पेक्ट ऑल, आणि ते सगळ्यांचा सन्मान करतात. येट ते रिजेक्ट द हॉरिबल अँड घासली फॉर्म्स ऑफ द डेमिगॉड. एवढं सगळं ते करतात की ते कधी मत्सरही करत नाही कोणाचा, सगळ्यांचा सन्मान करतात, पण तरी जे काही भयानक किंवा भीती उत्पन्न करणारे आणि जे घासली म्हणजे असे भयानक जे रूप आहेत, देवी देवताचे भयानक रूप आहेत, ते पूर्णपणे नाकारतात. अँड वर्शिप ओनली द ऑल ब्लिसफुल फॉर्म्स ऑफ लॉर्ड विष्णू. आणि कोणाची पूजा करतात, जे की सर्व आनंदमय, ऑल ब्लिसफुल, संपूर्ण आनंद ज्याच्यामध्ये आहे, संपूर्ण आनंदमय जो स्वरूप आहे कृष्णाचं, विष्णूचं जे स्वरूप आहे, आणि त्यांचे जे पूर्ण अंश आहे, कृष्णा किंवा विष्णूचे जे पूर्ण अंश आहे, त्यांचीच ते पूजा करतात. हे जे काही बाकीचे देवी देवतांचे जे भयानक किंवा भीती उत्पन्न करणारे जे स्वरूप आहेत, त्यांना ते पूर्णपणे नाकारतात. म्हणजे नाकारतात म्हणजे याचा अर्थ असा नाही की ते मत्सर करतात त्यांचा, किंवा ते कोणाचा सन्मान करत नाही, असं नाहीये. ते जे लिबरेशन म्हणजे मुक्ती प्राप्त करण्याच्या बाबतीत जे लोक गंभीर असतात, त्यांनी निश्चितच कसं असलं पाहिजे, तर त्यांनी नॉन इन्व्हियस असलं पाहिजे, निर्मत्सरी असलं पाहिजे, कोणाचाच मत्सर त्यांनी नाही केला पाहिजे, आणि सगळ्यांचा सन्मानच केला पाहिजे. पण एवढं जरी असलं तरी ते लोक, पण ज्या लोकांना स्वतःची मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे, ते लोक हे जे भयानक किंवा भयावह किंवा भीती उत्पन्न करणारे जे स्वरूप आहेत देवी देवतांचे, त्यांना ते नाकारतात. आणि जे फक्त संपूर्ण आनंदमय, पूर्ण आनंद प्रदान करणारे जे स्वरूप आहेत विष्णूंचे, आणि त्याचे जे पूर्ण अंश आहे, त्यांचीच ती फक्त पूजा करतात, असं या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. पर्पट बाय डिवाइन ग्रेस प्रभुपाद की जय. तात्पर्य श्रील प्रभुपाद जी के द्वारा. The Supreme Personality of Godhead Shri Krishna, who is the original person of the Vishnu categories, expands himself in two different categories, namely integrated planary portions and separated parts and parcels. म्हणजे परमपुरुष भगवान श्रीकृष्ण जे आहेत, जे की स्वतः आदिपुरुष आहेत, सगळ्या विष्णू तत्वांचे ते आदिपुरुष आहेत, सगळे विष्णू तत्व कृष्णापासूनच आलेले आहेत. एक्सपॅन्ड्स हिमसेल्फ इन टू डिफरंट कॅटेगरीज, ते स्वतःचा विस्तार दोन कॅटेगरीमध्ये ते करतात, दोन स्तरावर ते स्वतःचा विस्तार करतात. आणि ते दोन स्तर कोणते आहेत, तर इंटिग्रेटेड प्लॅनरी पोर्शन्स, म्हणजे एकात्मिक पूर्ण भाग. एकात्मिक म्हणजे कृष्णापासूनच एकात्मिक आहेत, एकमेकांना जोडलेले असे ते पूर्ण भाग आहेत. इंटिग्रेटेड प्लॅनरी पोर्शन्स, एकात्मिक पूर्ण भाग आहेत कृष्णाचे. आणि दुसरे सेपरेटेड पार्ट्स अँड पार्सल्स, म्हणजे विभक्त झालेले पण अविभाज्य अंश आहेत त्याचे, विभक्त झालेले पण अविभाज्य असे ते अंश आहेत कृष्णाचे. अशा दोन स्तरावरती कृष्ण स्वतःचा विस्तार करतो. द सेपरेटेड पार्ट्स अँड पार्सल्स आर द सर्व्हिटर्स, म्हणजे जे काही विभक्त झालेले ते अंश आहेत, अविभाज्य अंश आहेत, किंवा अविभाज्य अंग जे आहेत कृष्णाचे, ते त्याचे सेवक असतात. अँड द इंटिग्रेटेड प्लॅनरी पोर्शन्स ऑफ विष्णू तत्वाज आर द वर्शिपफुल ऑब्जेक्ट्स ऑफ सर्व्हिस. जेव्हा की हे इंटिग्रेटेड प्लॅनरी पोर्शन्स म्हणजे एकात्मिक पूर्ण भाग जे आहेत कृष्णाचे, ते त्याच्यापासूनच निघालेले आहेत, पण ते संपूर्ण आहेत स्वतःमध्ये, ते विष्णू तत्व त्यांना म्हटलं जाते. आणि ते विष्णू तत्व जे आहेत ते वर्शिपफुल ऑब्जेक्ट्स ऑफ सर्व्हिस, म्हणजे त्यांची पूजा करून त्यांची सेवा केली जाते, असे ते विष्णू तत्व आहेत. कारण ते म्हणजे आपण याच्या आधीच्या श्लोकमध्ये पाहिलेलं आहे की जे काही जीव तत्व आहे, सेपरेटेड पार्ट्स अँड पार्सल्स जे आहेत, ते म्हणजे जीव तत्व आहे, चेतन जीव जे आहेत सगळे, आपण जे आहोत सगळे, स्त्री पुरुष जे आहेत सगळे, हे सगळे सेपरेटेड पार्ट्स अँड पार्सल, विभक्त अविभाज्य अंश आहेत ते कृष्णाचे. तर हे जे आहेत हे प्रकृतीच्या अधिपत्याखाली असतात. जेव्हा की इंटिग्रेटेड प्लॅनरी पोर्शन्स जे आहेत, एकात्मिक पूर्ण भाग जे आहेत कृष्णापासून निघालेले विष्णू तत्व जेवढे आहेत सगळे, हे सगळे प्रकृतीला नियंत्रित करतात. जी भौतिक प्रकृती त्याला ते नियंत्रित करतात, आणि जीव तत्व त्या भौतिक प्रकृतीच्या नियंत्रणाखाली असतात. हा त्याच्यामध्ये फरक आहे. ऑल डेमिगॉड्स हू आर एम्पॉवर्ड बाय द सुप्रीम लॉर्ड आर ऑल्सो सेपरेटेड पार्ट्स अँड पार्सल्स. जे पण देवी देवता जे आहेत, आपले देवी देवता जे काही आपल्या ह्याच्यात आहे, ज्यांना की शक्ती प्रदत्त केलं गेलं आहे, किंवा जे सशक्त आहेत, त्यांना शक्ती कोणी प्रदान केली आहे, त्यांना शक्ती परमपुरुष भगवान श्रीकृष्णनेच प्रदान केली आहे. त्यांच्या शक्तीच्या द्वारे ते संचलित होत असतात.
the who are empowered by the supreme lord are also separated parts and parcels. तर हे पण जे आहेत हे सगळेचे सगळे विभक्त झालेले अविभाज्य अंग आहेत कृष्णाचे किंवा अंश आहेत ते त्याच्यापासून विभक्त झालेले आहेत पण त्याचे अविभाज्य अंग आहेत. दे डू नॉट बिलॉंग टू द कॅटेगरीज ऑफ विष्णू तत्व. पण हे जे देवी देवता डेमी गॉड्स म्हणजे देवी देवता हे जे देवी देवता आहेत सगळे हे विष्णू तत्वाच्या कॅटेगरीमध्ये येत नाही. ते त्या स्तरावर नाही आहेत विष्णू तत्वाच्या. द विष्णू तत्वाज आर लिव्हिंग बीइंग्स इक्वली ॲज पॉवरफुल ॲज ओरिजिनल फॉर्म ऑफ द पर्सनॅलिटी ऑफ गॉडहेड. म्हणजे जे विष्णू तत्व जेवढे आहेत हे सगळे ते असे जीव चेतन आहेत ते चेतन हे आहेत जीव की जे की कृष्णासारखे ओरिजिनल फॉर्म ऑफ पर्सनॅलिटी ऑफ गॉड म्हणजे आदी स्वरूप जे आहे कृष्णाचं कृष्णा एवढेच ते पॉवरफुल शक्तिशाली आहेत ते. अँड दे डिस्प्ले डिफरंट कॅटेगरीज ऑफ पॉवर इन कन्सिडरेशन ऑफ डिफरंट टाइम्स अँड सर्कमस्टान्सेस. आणि ते अशा त्या स्वतःची जी शक्ती असते त्याच्यामध्ये त्या शक्तीचं ते प्रदर्शन करतात. कशाच्या याच्यामध्ये की वेगवेगळे जी काही परिस्थिती असेल किंवा वेगवेगळा जो वेळ असेल जशी वेळ असेल आणि जशी परिस्थिती असेल तशी तशी त्या शक्तीचं ते प्रदर्शन करतात. जसं की आता पृथ्वीला नेऊन ते समुद्र तळाच्या खाली बुडवून टाकलेलं होतं तर त्याच्यावर कच्छप अवतार कृष्णाने धारण केलेला आहे, मत्स्य अवतार धारण केलेला आहे. म्हणजे त्या त्या काळाला कोणती कोणती गरज होती काय काय परिस्थिती होती त्याप्रमाणे ते रूप त्या कृष्णाने धारण केलेलं आहे असं त्याच्यातून आपल्याला कळते. त्यांनी दाखवलेलं आहे की वेगवेगळ्या स्तरावरती त्यांनी ते स्वतःची शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. जशी परिस्थिती असेल जसा काळ असेल जशी वेळ असेल त्याची काय गरज आहे त्याप्रमाणे ते त्यांनी स्वरूप धारण केलेलं आहे. हरी बोल हरे कृष्णा. हा येतोय बरोबर येतोय. पॉवर इन कन्सिडरेशन ऑफ डिफरंट टाइम्स अँड सर्कमस्टान्सेस म्हणजे जसं जसा काळ असेल किंवा जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे कृष्णाने आपली शक्ती दाखवलेली आहे. द सेपरेटेड पार्ट्स अँड पार्सल्स आर पॉवरफुल बाय लिमिटेशन. म्हणजे जे काही हे विभक्त झालेले आवश्यक जे अंग आहेत हे सगळे यांची शक्ती जी आहे ती लिमिटेड आहे. म्हणजे यांची शक्ती अनंत नाहीये. जशी कृष्णाची शक्ती किंवा विष्णू तत्व आहे त्यांची शक्ती ही अनंत आहे. त्याची कुठे लिमिट संपत नाही. पण हे जे सेपरेटेड पार्ट अँड पार्सल्स आहेत त्यांची शक्ती लिमिटेड आहे. म्हणून देवी देवता पण इव्हन जाऊन तिथे उभे राहतात. क्षीरसागर आहे तिथे उभे राहतात आणि विनंती करतात की आता हे आमच्याच्यानी हा राक्षस काही सांभाळला जात नाहीये त्याच्यामुळे हे कृष्णा हे विष्णू आता तुम्ही काहीतरी करा प्रकट व्हा लवकरात लवकर आणि याचं निर्दालन करा. म्हणजे त्यांची शक्ती संपली तिथे लिमिटेशन आलंय त्यांच्या शक्तीला त्याच्यामुळे तिथे थांबले ते मग त्यांना विष्णूंकडे जावं लागते. तर हे त्यांच्या शक्तीला लिमिटेशन्स आहेत. दे डू नॉट हॅव अनलिमिटेड पॉवर लाईक द विष्णू तत्वाज. म्हणजे त्यांच्याजवळ अनंत अशी शक्ती नाही आहे. म्हणजे ज्याला की लिमिटलेस अशी म्हणजे त्याची काही सीमाच नाही सीमा रहित त्याच्याजवळ शक्ती नाहीये. त्यांच्या शक्तीला सीमा पडलेली आहे असं सांगितलं मी. हरी बोल. हा तर देवी देवता जे आहेत ते विष्णू तत्वांसारखे पॉवरफुल नाहीये त्यांच्या शक्तीला सीमा आहेत. Therefore, one should never classify Vishnu Tattvas or the planetary portions of Narayana, the personality of Godhead, in the same categories with the parts and parcels. त्याच्यामुळे ते पुढे काय सांगतात की आपण कधी पण विष्णू तत्व आहेत किंवा कृष्णाचे जे पूर्ण अंश आहेत नारायण जे काही आहेत त्यांना त्याच स्तरावर नाही ठेवायचं जिथे की आपण सगळे देवी देवतांना ठेवतो आहे. म्हणून देवी देवतांचं स्तर हे वेगळं आहे आणि कृष्ण आणि त्याचे जे विष्णू तत्व आहेत यांचं जे स्तर आहे ते वेगळं आहे. ते दोन्ही एक स्तरावर ठेवता कामा नये. तसं करून तसं केल्याने अपराध होत असतो. त्याच्यामुळे तो अपराध आपण करू नये. इफ एनीवन डज सो ही बिकम्स ॲट वन्स ऑफेंडर बाय द नेम पाषंडी. आणि जर का कोणी असं करत असेल की जो विष्णू आणि कृष्ण आणि देवी देवता सगळ्यांना एका स्तरावर मानत असेल किंवा त्यांना एका स्तरावर पाहत असेल तर तो अपराधी होतो. तो त्याला पाषंडी असं नाव म्हणते. पाखंडी म्हणतात त्याला पाखंडी येतो. इन द एज ऑफ कली मेनी फुलिश पर्सन्स कमिट सच अनलॉफुल ऑफेन्सेस अँड इक्वलाइज द टू कॅटेगरीज. कलियुगामध्ये असे खूप लोक आहेत मूर्ख लोक की जे असा जो अपराध ते करत राहतात असं बेकायदेशीर अपराध करत राहतात. म्हणजे कायदा दिलेला आहे सगळ्याला पुस्तकात सगळं त्याची सगळे शास्त्रांमध्ये सगळी उकल केली गेलेली आहे. सगळे डिटेल्स अवेलेबल आहेत पण आपण ते शास्त्रांचं काही पालन करत नाही. आपल्या मनाप्रमाणे जसं वाटतं त्याप्रमाणे सगळे देवी देवता सगळे एका रांगेत ठेवून मोकळे होतो आणि मग ते आपल्या मनातही तसंच राहते. तर ते एक प्रकारचा तो अपराध आहे. पण ठीक आहे जोपर्यंत माहित नाही तोपर्यंत काही हरकत नाही. अज्ञानामुळे चालतंय. पण जेव्हा आपल्याला कळलं एकदा त्याच्यानंतर आपण केअरफुल राहायला हवं. अँड इक्वलाइज द टू कॅटेगरीज. आणि त्याच्या दोन्ही कॅटेगरीज आहेत की देवी देवता जे आहेत सेपरेटेड पार्ट्स अँड पार्सल्स म्हणजे विभक्त झालेले जे अंश आहेत ते आणि एकीकृत एकात्मक त्याचे जे अंश आहेत पूर्ण अंश एकात्मक पूर्ण अंश जे आहेत त्यांना दोघांना एका कॅटेगरीवर आपण नाही ठेवू शकत. एका स्तरावर दोघं नसतात. द सेपरेट पार्ट्स अँड पार्सल्स हॅव डिफरंट पोझिशन्स इन एस्टिमेशन ऑफ मटेरियल पॉवर्स. आता जे विभक्त जे भाग आहेत कृष्णापासून विभक्त झालेले डेमी गॉड्स म्हणजे देवी देवता जे आहे त्यांची वेगवेगळी स्थिती असते. त्यांच्या ज्या काही भौतिक शक्ती त्यांना उपलब्ध आहे त्याच्याप्रमाणे त्यांची स्थिती पण वेगळी वेगळी असतात. आता इंद्र जो आहे तो सगळ्यांचा राजा आहे. त्याच्यानंतर चंद्र वरुण वगैरे हे प्रत्येकाचा आपापल्या याच्याप्रमाणे ज्या ज्या शक्ती त्यांना मिळाल्या आहेत त्याप्रमाणे त्यांची स्थिती आहे. अँड सम ऑफ देम आर लाईक काल भैरव स्मशान भैरव शनी
महाकाली अँड चंडिका. आणि हे जे सांगितले सेपरेटेड पार्ट्स अँड पार्सल्स देवी देवता, याच्यामध्ये काय काय नावं घेतली त्यांनी. एक तर काळ भैरव आहे, एक स्मशान भैरव आहे, एक शनी आहे, एक महाकाली आहे, एक चंडिका आहे. तर हे आहेत. These demigods are worshipped mostly by those who are in the lowest categories of mode of darkness or ignorance. हे जे देवी देवता यांची पूजा कोण करते? मोस्टली त्याच लोक करतात की जे अगदी अस्तित्वाच्या, भौतिक अस्तित्वाच्या अतिशय खालच्या स्तरावर किंवा अज्ञानामध्ये जे आहेत किंवा अंधकारामध्ये जे लोक आहेत, तेच लोक यांची पूजा करतात. महाकाली, चंडिका, स्मशान भैरव, काळ भैरव, शनी यांची पूजा ते लोक करतात जे की भौतिक अस्तित्वाच्या सगळ्यात खालच्या स्टेपवर आहेत, जे की भौतिक अंधारामध्ये, मोड ऑफ डार्कनेस, अंधकारामध्ये आहेत, ते लोक यांची पूजा करतात. अदर डेमिगॉड्स लाईक ब्रह्मा, शिवा, सूर्य, गणेश and many similar deities are worshipped by men in the mode of passion, urged on by the desire for material enjoyment. आणि बाकीचे जे देवी देवता आहेत, जसे की ब्रह्मा, शंकरजी झाले, सूर्य, गणेशजी झाले, आणि अजून याच्या प्रकारचे दुसरे जे काही देवी देवता आहेत, त्याची पूजा कोण करतात? जे की रजोगुणामध्ये असतात. आणि रजोगुणामध्ये आणि ज्यांना भौतिक आनंद प्राप्त करून घ्यायचे आहेत, असे लोक ह्या देवी देवतांची पूजा करतात. हे जे देवी देवता आहेत, पहिले जे तमोगुणी आहेत, त्याच्यामध्ये तमोगुणी देवी देवता कोणते सांगितले त्यांनी? काळ भैरव आहे, स्मशान भैरव आहे. म्हणजे मंत्रतंत्र करणारे जे लोक असतात, मंत्रतंत्र करून जे लोक करतात, ते अज्ञान सांगितलेलं आहे. ते खूप जास्ती माणसाला बंधन वाढवत जाते. ते काळ भैरव, शनी, महाकाली, चंडिका वगैरे हे जे आहे ते सगळे मोड ऑफ इग्नोरन्स मध्ये आहे. मोड ऑफ इग्नोरन्स म्हणजे तमोगुणी सगळे लोक आहेत, त्यांची पूजा करतात. आणि बाकी ब्रह्मा, शिवा, सूर्य, गणेश वगैरे यांची पूजा रजोगुणी जे असतात, ज्यांना की भौतिक आनंद प्राप्त करायचा आहे, ते लोक यांची पूजा करतात. बट दोज हु आर ऍक्च्युअली सिच्युएटेड इन द मोड ऑफ गुडनेस, सत्वगुण ऑफ मटेरियल नेचर, वर्शिप ओनली विष्णू तत्वाज. पण जे लोक खरोखर जे लोक सत्वगुणामध्ये स्थित असतात, सत्वगुणी असतात किंवा मटेरियल मोड ऑफ गुडनेस मध्ये स्थित आहेत जे लोक, ते लोक फक्त विष्णू तत्वांची पूजा करतात. विष्णू तत्वाला रिप्रेझेंटेड बाय व्हेरियस नेम्स अँड फॉर्म्स सच एज नारायण, दामोदर, वामन, गोविंद, अधोक्षज. आणि विष्णू तत्व आहे जे ते कोणते कोणते त्यांचे वेगवेगळे नाव आहेत, त्यांचे वेगवेगळे स्वरूप आहेत, जसं की नारायण आहे, दामोदर आहे, वामन आहे, गोविंद आहे, अधोक्षज आहे, सगळे विष्णू तत्व आहे. आणि ते त्यांचे नाव आहेत. पण जे सत्वगुणी लोक असतात, ज्यांना या जन्मात गोलोकधामला वापस जायचंय किंवा स्वतः मुक्त होऊन जायचंय भौतिक बंधनापासून, ते लोक विष्णू तत्वाचीच पूजा करतात. द क्वालिफाईड ब्राह्मणाज वर्शिप द विष्णू तत्व रिप्रेझेंटेड बाय द शालिग्राम शिला. आता जे काही पात्र ब्राह्मण आहे, ज्यांच्यामध्ये तो गुण आहे, ब्राह्मणाचा गुण आहे, असे जे क्वालिफाईड ब्राह्मण आहेत, ते विष्णू तत्व जे आहेत, शालिग्राम शिला, विष्णू तत्वच आहे शालिग्राम शिला, तिचं ते पूजन करतात. त्याचं पूजन करण्याची जी म्हणजे काय म्हणतात क्वालिफिकेशन आहे, ते फक्त त्या ब्राह्मणांमध्येच आहे. कोणी पण शालिग्राम शिलेचं पूजन नाही केलं पाहिजे असं सांगितलंय शास्त्रांमध्ये. जे लोक फक्त क्वालिफाईड ब्राह्मण असतील, की जे त्याच्या यम नियमांचं पालन करू शकतील, त्यांनीच शालिग्राम शिलेचं पूजन केलं पाहिजे. And some of the higher castes like Kshatriya and Vaishyas also generally worship Vishnu Tattvas. आणि बाकीचे जे दुसरे हायर कास्ट आहे, जसं की क्षत्रिय झाले, वैश्य झाले, हे लोक शालिग्राम शिलेची पूजा नाही करत, पण ते विष्णू तत्वांची पूजा करतात असं सांगितलंय. हायली क्वालिफाईड ब्राह्मणा सिच्युएटेड इन द मोड ऑफ गुडनेस हॅव नो ग्रजेस अगेन्स्ट द मोड ऑफ वर्शिप ऑफ अदर्स. आता जे चांगल्या रीतीने ब्राह्मण जे आहेत तयार झालेले, किंवा जे खूप उच्च स्तरीय ब्राह्मण जे असतात, जे की सत्वगुणामध्ये स्थित असतात, त्यांना तुम्ही दुसरे लोक काय कुठल्या प्रकारची पूजा करतात, ते त्याच्याशी त्यांना काही, त्यांच्या मनात काही घेण देणं नसते. ठीक आहे, तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा. कारण त्यांना माहिती असते शेवटी, की कृष्ण हा प्रत्येकाच्या हृदयात बसलेला आहे आणि तो त्यांना गाईड करतो आहे. त्याप्रमाणे त्यांचं चाललेलं आहे. पण आता अज्ञान असं आपण म्हणून सोडू शकत नाही, की ठीक आहे, मग आता माझ्या मनात तर कृष्ण बसलाय, तो मला असं म्हणतो की तू असंच कर म्हणून, किंवा ह्याच देवी देवतेची पूजा कर, असं नाहीये. आपल्याला जेव्हा ज्ञान प्राप्त झालंय, आपण श्रीमद भागवतम ऐकून राहिलो आहे, भागवतम मध्ये काय सांगितलेलं आहे, नेमकं कसं विश्लेषण सांगितलेलं आहे, आणि त्याचे सगळे फायदे तोटे पण सांगून राहिले सोबत. म्हणजे पूर्ण लॉजिकल रिझनिंग पूर्ण दिलेलं आहे, म्हणजे लॉजिक पूर्ण सांगितलेलं आहे. म्हणजे विवेकी माणूस जो असेल, तो ह्या विवेकाने विचार करेल सगळा, आणि त्याच्याप्रमाणे तो आपली ऍक्शन ठरवू शकतो, असं त्यांनी सांगितलेलं आहे. हॅव नो ग्रजेस. त्याच्यामुळे त्यांना काही दुसरे जे लोक काय करतात, कुठल्या प्रकारची पूजा करतात, कुठल्या देवी देवताची पूजा करतात, त्याच्यामध्ये त्याच्या मनात काही आक्रोश नसतो, किंवा त्यांच्या मनात काही असं मनात ठेवून नसतात ते, ठीक आहे काय करतोय, काय मी माझं काय करतोय ना, ते मला पाहायला हवं, आणि मला जे माहितीये ते मी सगळ्यांना सांगतो, बस ते माझं महत्वाचं काम आहे. बाकीचं प्रत्येकाने आपापलं ठरवायचं आहे, प्रत्येकाने आपापलं डिसाईड करायचं, हे आपलं ज्याचं त्याचं त्याच्यापर्यंत असते. दे हॅव ऑल रिस्पेक्ट फॉर अदर डेमिगॉड्स. म्हणजे जे बाकीचे देवी देवता आहेत, त्यांच्या प्रती त्यांना पूर्ण सन्मान देतात, ते पूर्ण सन्मान असतो त्यांचा. इवन दो दे मे लुक घासली, जरी ते अतिशय भयानक दिसतात, दिसायला भीती उत्पन्न करतात, भयानक आहे, भीतीजनक आहे, असे जरी ते देवी देवता असतील, तरी त्यांच्या प्रती त्यांच्या मनात संपूर्ण आदर असतो. लाईक काल भैरव किंवा महाकाली.
काळ भैरव किंवा महाकाली जे आहे ते दिसायला खूप भीती उत्पन्न करणारे, म्हणजे दिसायला अकरा विकरा रूप आहे त्यांचं. पण त्यांच्या प्रती पण असे जे ब्राह्मण असतात, हायली क्वालिफाईड ब्राह्मण जे असतात, त्यांच्या मनामध्ये त्यांच्या प्रती पण सन्मान असतो. दे नो व्हेरी वेल दॅट these horrible features of supreme lord are all different servitors of the lord under different conditions. त्यांना चांगल्या रीतीने माहिती असते की हे जे असे भीती उत्पन्न करणारे जे काही स्वरूप आहेत, कृष्णाचे स्वरूप आहे, अर्थात कृष्णापासूनच आलेले आहेत ते सगळे कृष्णाचे सगळे सेवकच आहेत आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये ते कृष्णाची सेवा करून राहिले. कृष्णाने वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येकाला ठेवलेलं आहे आणि त्या परिस्थितीमध्ये ते आपली मन लावून सेवा करून राहिले. एकदम कृष्णाचा आनंदी करण्याकरता ते मन लावून आपली सेवा करून राहिले. येट ते रिजेक्ट द वर्शिप ऑफ बोथ हॉरिबल अँड अट्रॅक्टिव्ह फीचर्स ऑफ द डेमिगॉड्स. आणि त्यांना एवढं माहिती आहे की हे त्यांचे सेवक आहेत आणि त्याची खूप चांगली सेवा करून राहिले आहेत आणि वेगवेगळ्या परिस्थितीमुळे ती अशी सेवा करून राहिली आहे, त्यांना सगळं माहिती आहे. पण तरी ते असे जे हॉरिबल म्हणजे जे अशी भीतीदायक जे असतात किंवा त्या जे किंवा अट्रॅक्टिव्ह फीचर्स ऑफ द डेमिगॉड्स असले तरी त्या दोघांची पण पूजा ते रिजेक्ट करतात, म्हणजे त्यांना नाकारतात. त्यांची पूजा नाही करत ते. त्यांना पूर्ण सन्मान प्रदान करतात पण त्यांची पूजा ते करत नाहीत. येट दे रिजेक्ट द वर्शिप ऑफ बोथ हॉरिबल अँड अट्रॅक्टिव्ह फीचर्स ऑफ डेमिगॉड्स. म्हणजे अट्रॅक्टिव्ह जरी फीचर्स असतील त्यांच्यामध्ये, आता जसं शंकरजी आहेत, त्यांना पण आपल्याला अट्रॅक्टिव्ह फीचर्स आहेत की त्यांचा जो वैराग्य आहे, असे खूप चांगले चांगले गुण प्रत्येक देवी देवतामध्ये काही ना काही आपल्याला पाहायला मिळतील. अट्रॅक्टिव्ह फीचर्स जरी असले किंवा भीती उत्पन्न करणारं जरी त्याचं स्वरूप असलं, दोन्ही गोष्टी जरी असल्या तरी त्यांची पूजा करणं हे नाकारतात. कोण नाकारतात? की ज्यांना चांगल्या रीतीने माहिती आहे की हे सगळे कृष्णाचेच सेवक आहेत आणि वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये त्यांची सेवा करून राहिले, एवढं ज्ञान ज्यांना प्राप्त झाले आहे, तरी पण ते लोक ह्याची पूजा करणं नाकारतात. अँड ते कॉन्सन्ट्रेट ओनली ऑन द फॉर्म्स ऑफ विष्णू. आणि ते एकाग्र होतात कशावरती? फक्त विष्णूचे जे स्वरूप आहेत, म्हणजे कृष्णाचे जे स्वरूप आहेत त्याच्यावरच ते एकाग्र होतात आणि त्यांचीच पूजा करतात. बिकॉज दे आर सिरियस अबाउट लिबरेशन फ्रॉम द मटेरियल कंडिशन्स. कारण ते गंभीर झालेले आहेत. त्यांना भौतिक अस्तित्वापासून स्वतःची मुक्ती करून घ्यायची आहे, एवढं साधं आहे. त्यांना स्वतःची मुक्ती करून घ्यायची आहे, भौतिक अस्तित्वात त्यांना राहायचं नाहीये. म्हणून ते नाकारतात की आम्ही ह्या देवी देवता जे आहेत, जे की दिसायला सुंदर जरी असतील, अट्रॅक्टिव्ह फीचर्स त्यांचे असतील किंवा दिसायला अतिशय भीती प्रदान करणारे असतील, भीतीदायक असतील, कसेही असो, तरी त्यांची पूजा ते नाकारतात आणि फक्त विष्णू तत्व किंवा कृष्णाचीच ते पूजा करतात. कारण त्यांना स्वतःची मुक्ती करून घ्यायची आहे, भौतिक मुक्ती त्यांना हवी आहे, भौतिक जगतातून त्यांना मुक्त व्हायचं आहे, जन्ममृत्यू जरा व्याधूंपासून त्यांना बाहेर पडायचं आहे, म्हणून ते हे नाकारतात. The demigods, even to the stage of Brahma, the supreme of all the demigods, cannot offer liberation to anyone. हे महत्वाचं वाक्य आहे. जे कोणी देवी देवता आहेत, इव्हन तुम्ही ब्रह्मापर्यंत चालले जा, ब्रह्माच्या वरती कोणी नाही भौतिक जगतामध्ये. ब्रह्मा जे तेच सृष्टीचा निर्माण करतात, तेच रचना करतात. कृष्ण त्यांना प्रेरणा देतात आणि ब्रह्माजी रचना करतात त्याची. तर ब्रह्माजी आहेत ते सगळ्यात टॉपमोस्ट लेवलला आहेत, म्हणजे ब्रह्माजीच्या वरती भौतिक जगतामध्ये कोणीच नाहीये. पण ब्रह्माजी जे आहेत ते स्वतः पण जे की सुप्रीम ऑफ ऑल द डेमिगॉड्स, म्हणजे सगळे जे देवी देवता आहेत त्याच्यामध्ये ते सगळे सर्वोच्च आहे, सर्वोच्च स्थिती आहे त्यांची. ते पण आपल्याला मुक्ती प्रदान करू शकत नाही. ते स्वतः नाही म्हणतात. कसं? हिरण्यकशिपू अंडरवेंट अ सेव्हिअर टाइप ऑफ पेनन्स टू बिकम इटर्नल इन लाईफ. हिरण्यकशिपू जो होता तो खूप मोठा दैत्य होता, तो दानव होता. तो त्यांनी खूप कठीण तपश्चर्या केली. का बरं? की त्याला म्हणजे इमॉर्टल म्हणजे अमर व्हायचं होतं, अमरत्व प्राप्त करायचं होतं, म्हणून त्यांनी खूप कठीण तपश्चर्या केली. बट हिज वर्शिपफुल डिटी ब्रह्मा कुड नॉट सॅटिस्फाय हिम विथ सच ब्लेसिंग. पण त्यांनी ज्यांच्या करता ही तपश्चर्या केली ब्रह्माजी करता, ते ब्रह्माजी म्हणाले नाही, हा मी वरदान तुला देऊ शकत नाही, कारण मी स्वतः अमर नाहीये. हे जेव्हा 100 वर्षाचं आयुष्य जेव्हा संपते तेव्हा माझं स्वतःच पण मी पण स्वतः विष्णूच्या शरीरामध्ये किंवा कृष्णाच्या माझ्या शरीरामध्ये प्रवेश करतो. त्याच्या माझं स्वतःचं आयुष्य संपल्यानंतर मलाही जावं लागते, त्याच्यामुळे मी तुला अमरत्व प्रदान करू शकत नाही. अरे मग त्याला माहिती त्यांनी जाणून घ्यायचं ना की ब्रह्माजी ज्यांच्याकडे मी मागणार आहे त्यांना ते देता येते की नाही देता येत. तरी त्यांनी मूर्खासारखी त्यांची तपश्चर्या केलेली आहे. हे असं आपण करत राहतो, म्हणजे आपल्याला माहिती नाही आपल्याला कुठे जायचंय, आपल्याला काय प्राप्त करायचंय, नेमकं आपल्याला काय हवंय आपल्या आयुष्यामध्ये, काय करायचंय काही माहिती नाहीये. नुसतं सगळे करतात म्हणून आपण करत राहतो. तर हा जो प्रकार आहे हा आपल्याला सोडायचा आहे. आपल्याला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय की नेमका काय केल्याने मला काय मिळणार आहे आणि काय केल्याने मला काय नाही मिळणार आहे, काय मला करायचंय काय नाही करायचं, ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान असणं फार आवश्यक आहे. एवढी तपश्चर्या केली, एवढं आयुष्य वाया घालवलं, शक्ती वाया घालवली, वेळ वाया घालवला आणि शेवटी ब्रह्माजी म्हणतात नाही, मी तुला नाही देऊ शकत. अरे टाळक्याचा काय फायदा झाला मग एवढं मी सगळं करून?
ठीक आहे. मग तो म्हणतो ठीक आहे. मग तो काहीतरी जोडतोड करण्याचा प्रयत्न करतो. ते सगळं आपल्याला माहिती आहे पुढचं. पण ती पण गोष्ट येईल याच्यामध्ये. खूप चांगली गोष्ट कथा आहे ती पण प्रल्हाद महाराजांची कथा आहे. अतिशय चांगली आहे. पण इथे फक्त रेफरन्स घेतलाय त्याचा, की म्हणजे ब्रह्माजी जे की सर्वोच्च स्तरावर आहेत, भौतिक जगतातल्या सर्वोच्च स्तरावर. सगळे देवी-देवतांमध्ये सगळ्यात सर्वोच्च आहेत ब्रह्माजी स्वतः. ते पण अमरत्व प्रदान करण्यामध्ये असमर्थ आहेत. ते काय म्हणतात, की माझी पण मृत्यू आहे. मी पण माझा वेळ संपल्यानंतर मी पण जाणार आहे. तर ब्रह्माजींची हे हाल आहेत, तर बाकीचे देवी-देवता तर त्यांच्या खाली आहेत सगळे. त्याच्यावरती तर बोलायची गरजच नाहीये. कारण हे भौतिक जगातले आहेत. भौतिक जगताशी त्यांचा संबंध आहे. त्याच्यामुळे जसं भौतिक जग संपेल, तसं त्यांना पण जावं लागेल. म्हणजे त्यांचंही जीवन संपणार आहे. मग त्यांच्याकडनं अमरत्व कसं मिळेल? जन्म-मृत्यू जरा व्याधीच्या बाहेर ते आपल्याला कसे काढतील? शक्यच नाही. अशक्य कुठली गोष्ट आहे. देअरफॉर विष्णू अँड नन एल्स इज कॉल्ड मुक्तिपद. आणि त्याच्यामुळे विष्णू आहेत किंवा कृष्ण आहे, त्यालाच फक्त मुक्तिपद असं म्हटलं जाते किंवा ऑर द पर्सनॅलिटी ऑफ गॉडेड हू कॅन बेस्टो अपॉन अस मुक्ती. म्हणजे पर्सनॅलिटी ऑफ गॉडेड म्हणजे हे हे देवता आहेत, ते देवता त्यांना म्हणतात, समजा परमपुरुष भगवान श्रीकृष्णच आहेत ते, जे की आपल्याला मुक्ती प्रदान करू शकतात, मुक्ती बहाल करू शकतात. म्हणून त्यांना मुक्तिपद असं नाव दिलेलं आहे. विष्णूंना किंवा कृष्णाला मुक्तिपद असं म्हटलेलं आहे. The demigods, being like other living entities in the material world, are all liquidated at the time of annihilation of the material structure. म्हणजे जे काही देवी देवता आहेत, जे की दुसऱ्या चेतन जीवांसारखेच आहेत भौतिक जगतातल्या, त्या सगळ्यांचं हे संपूर्णपणे त्यांचं संपुष्टात येते त्यांचं आयुष्य ऍट द टाइम ऑफ अनहिलेशन ऑफ मटेरियल स्ट्रक्चर. जे काही भौतिक जगत आहेत जेव्हा त्याचा विनाश होतो, तेव्हा त्यांचं आयुष्य पण संपुष्टात येते आणि त्यांचं आयुष्य संपते आणि ते पण त्यांचा पण नाश होतो. असे ते सगळे देवी देवता आहेत. They are themselves unable to get liberation. They what to speak of giving liberation to their devotees. म्हणजे ते स्वतःच करतात, जर का मुक्ती प्राप्त करू शकत नाहीये, तर ते त्यांच्या भक्तांना कुठून मुक्ती प्रदान करणार आहे? अतिशय साधी सोपी गोष्ट आहे, की ते स्वतः जेव्हा सृष्टीचा विनाश होतो, जेव्हा भौतिक जगत चा विनाश होतो, भौतिक जगत जेव्हा संपते, त्याचं आयु संपलेली असते, त्यावेळेस सगळ्या गोष्टी पुन्हा कृष्णाच्या शरीरामध्ये पुन्हा विलीन होतात. मग त्यावेळेस ते सगळे देवी देवता पुन्हा कृष्णाच्या शरीरात चालले जातात. मग जेव्हा ते स्वतः स्वतःच रक्षण नाही करू शकत, जेव्हा ते स्वतः स्वतंत्र नाहीयेत, इंडिपेंडेंट नाहीयेत किंवा स्वतः मुक्त नाहीयेत, तर ते त्यांच्या भक्तांना कशी मुक्ती प्रदान करणार आहे? अशक्य कुठली गोष्ट आहे, होऊच शकत नाही. द डेमिगॉड्स कॅन अवॉर्ड द वर्शिपर्स सम टेम्पररी बेनिफिट्स ओनली अँड नॉट द अल्टिमेट वन. म्हणजे जे देवी देवता आहेत ते आपल्या भक्तांना फक्त काहीतरी क्षणिक अस्थायी रूपातले काहीतरी असे लाभ प्रदान करू शकतात, फक्त वरदान देऊ शकतात, जे की क्षणिक असतात, अस्थायी असतात. त्याच्यामुळे फक्त आपल्याला भौतिक लाभच प्राप्त होऊ शकतात. पण जे अल्टिमेट अंतिम ध्येय जे आपल्या जीवनाचं आहे, की आपल्याला जन्म मृत्यू जरा व्याधीचं बाहेर जायचंय किंवा स्वतःच या भौतिक बंधनातून मुक्ती करून घ्यायची आहे, हे मात्र ते आपल्याला प्रदान करू शकत नाही. स्पष्टपणे इथे नाही सांगितलेलं आहे. इट इज फॉर धिस रिझन ओनली दॅट कॅन्डिडेट्स फॉर लिबरेशन डेलिबरेटली रिजेक्ट द वर्शिप ऑफ द डेमिगॉड्स. आणि ह्या कारणात हेच एक मुख्य कारण आहे, की जे पण कॅन्डिडेट आहे, जे पण प्रयत्न करून राहिले आहेत, की आपल्याला मुक्ती प्राप्त करायची आहे, असे जे कॅन्डिडेट आहेत, असे जे विद्यार्थी आहेत, त्याचे असे जे प्रयत्न करणारे आहेत, ते लोक डेलिबरेटली म्हणजे जाणून बुजून किंवा मुद्दाम रिजेक्ट द वर्शिप ऑफ द डेमी गॉड्स. म्हणजे देवी देवतांची पूजा करणं ते जाणून बुजून मुद्दामून नाकारतात. ते त्यांची पूजा करत नाहीत. ते त्यांना पूर्ण सन्मान प्रदान करतात. त्यांचा जो सन्मान आहे तो त्यांना सन्मान 100% देतात. कधी गेले तिकडून मंदिराच्या समोरून गेले तर त्यांना नमस्कार करतात दुरूनच, काही प्रॉब्लेम नाहीये. कधी समजा जायचं आतमध्ये एकदा जाऊन नमस्कार पण करतात. पण त्यांची पूजा अर्चा करत नाही किंवा त्यांच्याकडे काही मागत नाही. जे काही मागायचं आहे ते सगळं पूर्ण कृष्णाकडेच मागतात ते. त्यांची पूजा ते नाकारतात. जाणून बुजून मुद्दामून म्हणजे डेलिबरेटली ते त्यांची पूजा नाकारतात. कारण ते त्यांना देऊ शकत नाही. मला जे पाहिजे ते जर का मला तिथे मिळत नसेल, तर मी कशाला पूजा करायची मग? काही गरज नाहीये. ज्याला तिथे त्यांना जे पाहिजे जर का त्यांना तिथे मिळत असेल, तर त्यांची पूजा करतील. एवढं सोपं साधं आहे. मला जे काही देणार आहे ते कृष्ण मला प्रदान करतो आहे ना. कृष्ण मला देणार आहे सगळं. मग कृष्णाकडेच मी मागेल, दुसरीकडे कशाला मागेल? ऑल्दो दे हॅव नो रिस्पेक्ट फॉर एनी ऑफ देम. मग पुढचं वाक्य मी आधीच सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे काय म्हणतात प्रभुपादजी, की जेव्हा की ऑल्दो दे हॅव नो डिसरिस्पेक्ट, म्हणजे त्यांच्या बाबतीत कोणाच्याच बाबतीत अनादर त्या भक्ताच्या मनामध्ये 100% नसतो. त्यांचा कधीच ते अनादर करत नाही. पूर्ण आदर असतो, पूर्ण सन्मान असतो आणि त्याच्या भक्तांचा पण पूर्ण सन्मान असतो. असं काही त्याच्या बाबतीत हे नाहीये. पण त्यांना माहिती असते, की मला जे पाहिजे ते हे इथे मिळू शकत नाही. त्याच्यामुळे ते डेलिबरेटली जाणून बुजून त्यांची पूजा नाकारतात. त्याची पूजा करत नाही ते. म्हणजे त्यांच्याकडे काही जे काही मागायचं असेल किंवा जी काही इच्छा असेल मनातली ती काही बोलून दाखवत नाही. ते कृष्णालाच सांगतात. जे काही असेल ते कृष्ण पूर्ण करेल तर करेल. त्याची इच्छा असेल तर देईल, नाही द्यायचं तरी नाही दिलं तरी चालेल. कारण निष्काम भक्ती असते. जो खरे भक्त असतात ते निष्काम कर्म करत असतात. निष्काम. सकाम कर्म म्हणजे मला हे केलेलं आहे तर मला हे मिळालंच पाहिजे. कृष्ण ह्याच्याकडे ते काही चालत नाही. कृष्ण म्हणतो ठीक आहे. माझी इच्छा असेल तर मी देईल.
जर का तुझी भक्ती नष्ट होणार असेल तर मी नाही देणार. ते सगळे येईल पुढे डिटेलमध्ये पाहू आपण कसं कसं चालते ते. तर ही अशी गोष्ट आहे. म्हणजे देवी देवतांचं आणि विष्णू तत्वांचं कंपॅरिझन आपण याच्यात पाहायला मिळालं आपल्याला, की कसं कसं त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. म्हणजे याच्यामध्ये महत्वाची गोष्ट हीच आहे, की जे कृष्णाचे भक्त असतात ते म्हणजे कोणाचा अपमान अनादर करत नाही, कधीच करणार नाही आणि त्याच्याप्रती पूर्ण आदर असतो. कारण काय ते कृष्णाचे एवढे चांगले भक्त आहे म्हणून त्यांना विश्वाचे जे काही फंक्शन आहेत, वैश्विक फंक्शन, विश्वाचे जे कार्यकलाप आहे, विश्विक व्यवस्थापनात त्यांना ती जागा मिळाली. जसं सूर्याला प्रकाश देण्याचं काम दिलेलं आहे, वरुण राजाला ते पाऊस पाडण्याचं काम दिलेलं आहे. म्हणजे हे कृष्णाचे खूप चांगले भक्त आहे म्हणून त्यांना एवढे चांगल्या पोस्ट मिळाल्या. म्हणून ते चांगले भक्त आहेतच, प्रश्नच नाही, नो डाऊट. त्याच्यामुळे ते भक्त आहेत म्हणून त्यांचा सन्मान तर हा होतोच, त्यात काही डाऊटच नाहीये. पण ते आपल्याला मुक्ती प्रदान करू शकत नाही किंवा आपल्याला जे पाहिजे ते त्यांच्याकडनं मिळू शकत नाही. जन्ममृत्यू जराव्याधीच्या बाहेर ते आपल्याला काढू शकत नाही. त्याच्यामुळे मुद्दामहून जाणून बुजून त्यांची पूजा ही नाकारली जाते. हरी बोल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. 5-10 मिनिटं थोडा वेळ घेतला चालेल का अजून? मग पुढचा श्लोक घेतो. हरे कृष्णा. ठीक आहे, आपण नाही तर नंतर उद्या नाही, आता मग उद्या आमचं ऑफिस आहे उद्या, त्याच्यामुळे आता आपली सोमवारीच भेट होईल पुन्हा. मग सोमवारी संध्याकाळी 4 वाजता आपली पुन्हा भेट होईल. ग्रंथराज भागवतम की जय, शिल प्रभुपाद की जय, शिल गुरुदेव की जय, निताई गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. आज आवाज चांगला आला ना सगळ्यांना? हरी बोल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आवाज एकदम व्यवस्थित हरे कृष्ण. हा, हो, एकदम आवाज व्यवस्थित होता. व्यवस्थित होता ना. हा, आज मी इकडे जरा बैठक माझी चेंज केली, पोझिशन चेंज केली मी आज, त्याच्यामुळे आज व्यवस्थित ठेवलं गेलेलं आहे. आणि आज हे ना ओढलं पण जात नाही, इयरफोनचा जो वायर आहे तो ओढला जात नाही ना, त्याच्यामुळे तो आवाज बरोबर येतोय. चला, हे काल लक्षात आलं म्हणून बरं झालं, नाही तर तो प्रॉब्लेम उगीच कंटिन्यू राहिला असता. हा, त्याच्यामुळे आज चालते त्यांना, काही होत असं काही नाही. तर आज आपला हा खूप चांगले श्लोक होते. 25 आणि 26 2 श्लोक आपण घेतले. हे अतिशय चांगले श्लोक होते आणि म्हणजे विचार करण्यासारखे आहेत. म्हणजे आपल्याला काही गोष्टी असतात तर त्या आपल्याला माहिती नाहीयेत, आपल्यापर्यंत ह्या गोष्टी कधी पोहोचल्याच नाही आजपर्यंत, म्हणून आपण असा कधी विचार केलेला नाहीये. पण हा नवीन विचार आहे, पण हे शास्त्रोक्त आहे, सगळं शास्त्रांनी सांगितलेलं आहे, त्याच्याप्रमाणे आहे. त्याच्यामुळे त्यांना काही वाईट नाही वाटत जर का आपण त्यांना नाही म्हटलं, तर उलट त्यांना आनंद होतो की हो, कृष्णाची भक्ती करून राहिले आहेत, म्हणजे कृष्णाची भक्ती करून कृष्णाला प्रसन्न करायचा प्रयत्न करून राहिले, म्हणजे मानव कल्याणाचं सगळ्यात चांगलं काम करून राहिले. म्हणजे कुठलाही परोपकारी माणूस असेल, काही करेल तर सगळं जो काही परोपकार, म्हणजे हॉस्पिटल बांधून देणं किंवा शाळा बांधून देणं किंवा वृद्धाश्रम बांधून देणं, हे सगळ्या माणसाच्या शरीराची काळजी घेतली जाते, हे सगळ्या माणसाच्या शरीराची काळजी घेतात. पण कृष्ण कॉन्शियसनेस, कृष्ण भक्ती जी आहे ती आत्म्याची काळजी घेते. त्याच्यामुळे सगळ्यात मोठा परोपकार आहे, याच्यासारखा दुसरा परोपकार दुसरा कुठलाच नाही आहे. त्याच्यामुळे त्यांना आनंद होतो की एवढं चांगलं काम हे कृष्ण भक्त करून राहिले आहे. त्याच्यामुळे आपल्याला असं वाटत असेल की नाही, मग त्यांना राग आला तर काय होईल, आणि मग ते कोपित झाले माझ्यावर तर काय होईल, आणि मग ते बदला घेतील वगैरे वगैरे, असं काही होत नाही. आणि आपली भक्ती अतिशय चांगल्या रीतीने सुरू राहते. उलट आपल्याला ते भक्तीमध्ये सपोर्टच करतात, खूप चांगला सपोर्ट करतात. एनिवे, तर हा असा आजचा टॉपिक होता. कोणाला काही प्रश्न असतील किंवा काही शंका असतील किंवा काही विचारायचं असेल किंवा काही सुचवायचं असेल, अजून काही कोणाचं बर्थडे अॅनिव्हर्सरी वगैरे असेल, अजून काही असेल तर ते सांगू शकतात. हरी बोल. हरे कृष्ण. अनम्यूट करून सांगू शकतात, काही बोलायचं असेल तर कृपया अनम्यूट करा. आणि काही जे काही रिअलायझेशन असतील आजच्या याच्यामध्ये, काय आपल्याला नवीन काही कळलं का, किंवा काही वेगळं वाटलं का, किंवा काही पटलं नाही, बुवा हे नाही पटलं आम्हाला, ठीक आहे, नाही पटलं, काही हरकत नाही, तसे असू शकते, नो प्रॉब्लेम. पण काहीतरी काय जाणवलं ते सांगायला हवं आपल्याला. कसं काय वाटलं आजचं लेक्चर, कसं होतं, किंवा काय वेगळं ऐकायला मिळालं. हरी बोल. हरे कृष्ण. कारण आपल्याकडे ही जी भक्ती आहे, कृष्ण भक्ती, ती म्हणजे गुरु परंपरा खंडित झाल्यामुळे, आधी कृष्णाचीच भक्ती होती, पण ती नंतर खंडित झाल्यामुळे मग देवी देवतांचे जे प्रचलन आहे ते फार जास्ती वाढलं. कारण काय की टेम्पररी बेनिफिट असल्यामुळे त्यांना लवकर प्रसन्न करता येते, आणि लवकर प्रसन्न झाल्यामुळे पटापट वरदान मिळतात, आणि मग माणूस जो आहे तो भौतिकदृष्ट्या सुखी होतो. सुखी झाल्यामुळे त्याला वाटते, वा मी आता प्रगतिशील झालो आणि माझं लाईफ सक्सेसफुल झालं, म्हणजे पूर्ण सक्सेसफुल आहे मी आता, असं त्याला वाटत राहते.
आणि त्याच्यामुळे त्या भ्रमात राहून सगळ्या पिढी दर पिढी आपलं तेच चालू आहे. तर ते कसं आहे त्याचं अनालिसिस प्रभुपादांनी याच्यात खूप चांगलं केलेलं आहे. आणि हे म्हणजे आत्ताचं नाही आहे, हे म्हणजे बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंचं याच्यातलं आहे. तर ते हे बंगाली लोकांना आधीपासून माहिती आहे. पण आपण ते इतक्या डिटेलमध्ये कधी वाचलं नाही, त्याच्यामुळे आपल्याला ती कल्पना नाहीये. हे तिकडे बंगालमध्ये वगैरे आहे आधीपासून. भागवतामध्ये सगळं दिलेलं आहे व्यवस्थित. हरी बोल, हरे कृष्ण. तर मला वाटते काही कोणाचा काही प्रश्न वगैरे नाहीये. बरं, काही सूचना वगैरे, काही जप वगैरे कसा काय चाललाय सगळ्यांचा? चांगला चाललाय जप? जप लवकरात लवकर सुरू करायचा आहे आपल्याला. सगळ्यांनी सुरू केलाय. सुलूताईचा आहे, स्वप्ना देशपांडे माताजींचा आहे, अंजली मेरुणकर माताजी पण असतात सकाळी सकाळी. दोघींचाही जप सुरू आहे. बाकी कुलकर्णी काकूंचा, माधुरी कुलकर्णी माताजींचा पण सुरू आहे. हरी बोल, हरे कृष्णा. अमोद प्रभूजी पण करतात, जप करतात. छान छान. हरी बोल. तर आता आपण अटेंडन्स घेऊया. तुलसी महाराजांना सांगूया की आपण सगळ्यांनी हा चांगल्या रीतीने ऐकला आहे आजचा लेसन. आजचे श्लोक छान रीतीने ऐकले तर आम्हाला सगळ्यांना शुद्ध भक्ती ही प्रदान करा. हरी बोल. तर सगळ्यात आधी आहेत आमोद किरोडकर प्रभूजी आहेत, अंजली मेरुणकर माताजी आहेत त्या इथून काय म्हणतात त्याला इंदोरहून. त्याच्यानंतर माधुरी कुलकर्णी माताजी आहेत बऱ्हाणपूरहून. स्वप्ना देशपांडे माताजी आणि शुभा गिके माताजी आहेत त्या पुण्याहून आहेत. आणि विनयराव देशपांडे प्रभूजी आणि जयाताई माताजी आहेत त्या नागपूरहून आहेत. आणि इकडे अरविंद संघवे आणि अनिता संघवे हे खारघरहून आहेत बसलेले इकडे. हा, चांदोरकर माताजी नाही येत आज, निघून गेल्या, कदाचित त्यांना काही काम असेल, निघून गेल्या, आज नाही येत त्या. पण आधी सुरुवातीला होत्या मला वाटते त्या, पण आता सध्या नाही येत. एनिवे, हरी बोल, हरे कृष्णा. तर आता आपण वैष्णव प्रणाम करूया. पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. नामाचल श्री हरिदास ठाकुर की जय. हरिनाम प्रभु की जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रील गुरुदेव की जय. निताई गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. मी दरवेळेस म्हणतो की आपले काही जे काही डाऊट असतील ते डाऊट सगळे क्लिअर करून घेतलेले चांगले. म्हणजे मग आपल्याला कृष्णाच्या भक्तीमध्ये प्रवृत्त झाल्यानंतर व्यवस्थितपणे पूर्णपणे आपण त्याच्यात मग्न होऊ शकतो. नाही तर मनामध्ये डाऊट असले की मग कुठेतरी किंतु परंतु राहून जातात. ते किंतु परंतु जे आहेत ते सगळे आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचे. जे काही असेल ते प्रश्न विचारला की क्लिअर होते ना, सगळ्यांच्या सोबत डिस्कशन होते. मग त्याच्यामुळे कळते की काय बरोबर, काय चूक, काय घ्यायचं, काय सोडायचं ते आपल्याला कळते बरोबर. त्याच्यामुळे तसं काही असेल तर आपण पुढच्या क्लासमध्ये बोलूया. हरी बोल, हरे कृष्णा. ते 12 महाजनांची नावं मी शोधून ठेवतो आणि पुढच्या क्लासमध्ये सांगतो. मी माझ्या लक्षात नाही, 6-7 नाव आठवले फक्त, बाकीची 4-5 नाव काही आठवले नाही. हरी बोल, हरे कृष्णा. ते मी शोधून ठेवतो, पुढच्या क्लासमध्ये सांगेन. हरे कृष्णा हरे कृष्णा. तर मी त्या लॉग आउट करतोय. हरी बोल, हरे कृष्णा. सगळ्यांनी छानपैकी भक्ती करा, छानपैकी जप करा आणि भेटूया सोमवारी संध्याकाळी 4 वाजता. हरी बोल, हरे कृष्णा. उद्या ऑफिस असल्यामुळे उद्या काही क्लास नाही घेता येणार, त्याच्यामुळे उद्या आपण नाही घेऊ शकत. हरी बोल, हरे कृष्णा. मी आता बंद करतोय. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे